पास में 2021 याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला तो ओबीसीच्या मुद्द्याच्या आरक्षणाच्या संदर्भात तुमची दिशा सर्वांना मदत किंवा नुकसान त्याची होईल या संबंधीचा निर्णय दिला. 2 वर्षाच्या पूर्वी केंद्र सरकारने राज्यांचे अधिकार किसान मागासवर्गीय सर्वांच्या मुद्द्याचे काढून घेतलेले होते आणि आता पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसीच्या संबंधीची लिस्ट तयार करण्याचा मुद्द्याचा अधिकार दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांचा तसा समज झाला की महत्त्वाचं पाऊल केंद्र सरकारने टाकलं. पण माझ्या मते ही ओबीसीची शुद्ध फसवणूक आहे. ती फसवणूक याच्यासाठी की 1992 साली 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वोच्च न्यायालयात इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार याच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्याचा एक महत्त्वाचा निर्णय दिला. तर त्या निर्णयामध्ये आरक्षण 50% पेक्षा मर्यादेपेक्षा अधिक देता येणार नाही असा निर्णय दिला. त्यामध्ये मध्यंतरी आणखी एक दुरुस्ती केली. त्या दुरुस्तीनुसार 10% त्याच्यात वाढ करण्याच्या उद्देशी भूमिका घटनेत दुरुस्ती करून घेण्यात आली आणि राज्य सरकारनं ओबीसीची लिस्ट तयार करून त्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची भूमिका पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने मांडली. तशा प्रकारची दुरुस्ती केली. पण प्रत्यक्ष म्हणालं त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आज देशामध्ये जवळपास सगळ्या राज्यात 50%च्या वर आरक्षण आहे. आता उदाहरणार्थ मध्य प्रदेश 63%, तामिळनाडू 69%, महाराष्ट्र 65%, हरियाणा 57%, राजस्थान 54% आणि त्याच्यात परत 10%ची भर ईडब्ल्यूएसची पडली. त्यामुळे ते आणखी वाढणार आणि त्याचा परिणाम हा झाला की आज प्रत्यक्ष प्रमाणे माझ्याकडे लिस्ट आहे की सगळ्या देशामध्ये जी एकंदर राज्य आहेत त्याच्यामध्ये 50%ची अट आहे, त्याच्यावर जायचं नाही. लक्षद्वीप 100%, छत्तीसगड 82%, नागालँड 80%, मिझोराम 80%, मेघालय 80%, अरुणाचल 80%, मध्य प्रदेश 73%, तामिळनाडू 60%, महाराष्ट्र 65%, हरियाणा 67%, 67, राजस्थान 64, तेलंगणा 62, त्रिपुरा 60, मणिपूर 60, दिल्ली 60, बिहार 60, आसाम 60, पंजाब 60, केरळ 60, झारखंड 60, आंध्र प्रदेश 60,
उत्तर प्रदेश 59.50 म्हणजे 50च्या वर आहे. हिमाचल 59, गुजरात 59, वेस्ट बंगाल 55, गोवा 51, दीव दमण 51, पांडिचेरी 50, कर्नाटक 50. साधारणतः याप्रमाणे आज व्यक्तीला या सगळ्या राज्यामध्ये 50% जी लिमिट आहे ती ओलांडलेली आहे. आणि त्याबरोबर राज्यांना अधिकार दिले, पण त्या अधिकाराचा तोडीचा उपयोग राज्यांना या वर्गाला न्याय देण्यासाठी लागलेला नाही. जेवणाला निमंत्रण दिले, फक्त हात बांधले आणि जेव्हा म्हणून सांगितलेलं आहे आणि पुढं तास आम्ही वाजून ठेवले, अशा प्रकारची भूमिका केंद्राने या सवय वर्गाची एक प्रकारची फसगत केलेली आहे. आणि म्हणून हे या सगळ्या वर्गाच्या नजरेला आणणं हे आमची राजकीय कार्यकर्ते म्हणून जबाबदारी. आणि ही जी फसवणूक केली, या फसवणुकीच्या संबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सामाजिक प्रश्नांच्या संबंधी जे रस घेऊ इच्छितात त्या सगळ्यांना संघटित करून त्याबद्दल एक जनमत तयार करण्याचा उद्देश खबरदारी हा घेण्याचा विचार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. हे या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. त्याच्यामध्ये आणखी एक दृष्टिकोन महत्त्वाची ही आहे की पार्लमेंटमध्ये हा विषय ज्यावेळेला आला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्याच्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी प्रामुख्याने सांगितल्या की 50%ची अट तुम्ही काढून टाका. आणि दुसरी गोष्ट जी कदाचित तुम्हाला ठाऊक असेल, छगन भुजबळ गेले काही वेळेस सतत एका गोष्टीची मागणी करतात की केंद्र सरकारने इन्फिनिटीकडे डाटा हा प्रसिद्ध केला पाहिजे. आणि तो करायचा असेल तर जातीनिहाय जनगणना ही करण्याची आवश्यकता आहे. जातीनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या लहान जातीच्या घटकांना प्रशासनामध्ये किती आणि कोणत्या प्रमाणात संधी मिळाली हे स्पष्ट होणार नाही. आणि म्हणून त्यांना जी संधी मिळत नाही ही जी तक्रार आहे ती घालवण्याच्यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि त्या संबंधीचा स्टॅटिस्टिकल डाटा हा केंद्र सरकारने राज्यांना पुरवला पाहिजे. आणि 50%ची अट ही काढून टाकली पाहिजे. या तीन गोष्टी ज्यावेळी होतील त्यावेळेला ओबीसीच्या फंडामध्ये आपण काहीतरी टाकू शकू, त्याचं काही टाकता येणार नाही. त्याची फसवणूक केल्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे याच्याकडे कुठल्या प्रकारची शंका नाही. याच्यात काही कोणाला विचारायचं आहे? ही घटना दुरुस्ती आहे की आता राज्यांसाठी फायदेशीर रचनेचा महाराष्ट्राचा विचार केला तर मराठा आरक्षणासाठी फायदेशीर आता राज्य सरकारने मराठा जावं असा प्रचार भाजपने आता या प्रकारे सुरू केला. मराठा काय बाकी कुणाला संधी मिळणार आहे. हा 50%चं जर अट घातली, ऑलरेडी महाराष्ट्र 65%वर आणि 65% असल्याच्या नंतर तुम्ही आणखीन त्याच्यात समाज घातले त्यांना द्या म्हणून सांगितलं तर देणार कुठं. 50%ची अट कायम आहे. ती अट कायम ठेवून तुम्ही यांना आम्ही दिलं असं सांगता ही शुद्ध फसवणूक आहे. त्यांना काही याच्यात मिळणार नाही. याच्यामध्ये एक प्रश्न आहे की साधारणतः ईडब्ल्यूएसचं आरक्षण ज्यावेळेस लागू जातात त्यावेळेस बाय डिफॉल्ट 50%ची मर्यादा ओलांडण्यात आली, त्याची देश भारतासाठी झाली. त्याच्याबद्दल केंद्र सरकारला राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की तुम्ही त्याच्याबद्दलचं प्रतिज्ञापत्र सादर करून 50% बद्दलची भूमिका मांडा. त्यावेळेस महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यांनी असं सांगितलं होतं की सामाजिक निकषावरती
मराठा समाजाचा आरक्षणाला 102च्या घटनादुरुस्तीचा काही संबंध नाही. आता तीच घटनादुरुस्ती बदलून पुन्हा 50%च्या अटीबद्दल कुठलेही स्पष्टीकरण न देता आर्थिक दुर्बल किंवा सामाजिक निकषावर आधारित आयोगाच्या अहवालाकडे बघितलं जातं. तर याच्यामध्ये जे काही राजकारण होत असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं फसवणूक होत असेल तर नेमक्या पद्धतीने कसं केलं पाहिजे आणि कुठल्या पातळीवरती राजकारण साधी गोष्ट सुरू हटायचं काय पण जो क्रायटेरिया लावत होता पहिले किंवा क्रायटेरिया लावून याच्यातून फसण्याची सोडवणूक होईल असं जे वाटत होतं त्यांना इंदिरा साहनी केसमध्ये 50%ची जी अट आहे ती कायम ठेवली आणि ती कायम ठेवल्यामुळं दुसरे कुठलेही क्रायटेरिया आता उपयोगी पडत नाही ही त्याची वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादी जनमत तयार करणं म्हणजे नेमकं काय करेल सामाजिक जनमत तयार करणं तुम्ही सांगताय म्हणजे नेमकं काय करेल कारण की नाही असे जाऊन ठिकठिकाणी त्याच्यात लोकांच्या विद्यार्थ्यांच्या तरुण मंडळांच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा सभा घ्यायला लागते त्यांना सांगावं लागेल की बाबांना ही वस्तुस्थिती नाही आहे आजची घटना याचा अर्थ हा आहे हा त्यांना समजून सांगावं लागेल. पण याच्यात एक प्रकारचं नैराश्य नैराश्याची येईल आणि हे नैराश्य येणं समाजाच्या दृष्टीनं चांगलेलं नाही आणि याच्यातून उद्या शक्य झालं तर पुन्हा एकदा केंद्र सरकारवर दबावून पार्लमेंटमध्ये याच्यात काही दुरुस्ती करता येईल का ही खबरदारी घेता येईल. साधारणतः हा ज्या वेळेला विषय पार्लमेंटमध्ये आला त्यावेळेला माझ्या मते तेवढं गांभीर्याने अनेकांनी बघितलं नाही आणि ज्या वेळेला ही गोष्ट स्वच्छ झाली 50%च्या संबंधीची हा प्रश्न काही आमच्या सहकार्याने पार्लमेंटमध्ये उपस्थित केला आणि त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण कन्सर्न मंत्र्यांच्याकडून येईल अशी अपेक्षा होती पण त्यांनी त्याच्यावर काही भाष्य केलं नाही आणि त्यामुळं अनेक सदस्यांना याचं वास्तव चित्रही समजलेलं असं मला वाटत नाही. त्यामुळं ही गोष्ट स्वच्छ करून याच्यातून हळूहळू एक जनमत तयार करणं याची आज आवश्यकता आहे. एक प्रश्न असा येतो मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी मधून देखील दिलं गेलं पाहिजे असा एक मतप्रवाह पुढे येतोय त्याच्यात तुम्ही ओबीसीतनं द्या एससीतनं द्या एसटीतनं द्या 50% महाराष्ट्र ऑलरेडी 65%वर गेला त्यामुळे तुम्ही कशाची चिंता करा 50%ची रेखा महाराष्ट्राने ओलांडली असतो त्यांना यातलं काही मिळणार नाही. मराठा समाजाची फसवणूक नाही विषय संपत नसतो लोक जागे होतील आणि विषय कदाचित उद्या घडतात कारण 2 वर्षाच्या पूर्वी राज्याचे अधिकार काढून घेतले त्यावेळेला आम्ही सांगत होतो की हा राज्याला जातीनिहाय हे सर्वे करून द्या इकडे जाता द्या त्यावेळेला ॲक्सेप्ट नाही केलं हे केंद्रानेच केलं पाहिजे म्हणून सांगितलं पण 2 वर्षांनी आता ते धोरण त्यांनी बदललं आणि आता राज्याला अधिकार दिले आणि हा जो बदल त्यांनी स्वीकारला आहे त्याच्यात आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे की इंदिरा साहनी वर्सेस महाराज या केसमध्ये जो 50%च्या संबंधीची मर्यादा घातली ही लक्षण रेषा नको ती काढून टाका याबद्दल जनमत तयार करावं लागेल. उद्या जर पार्लमेंटमध्ये 64 बहुमतासाठी यशस्वी झालं की हेही करून घेता येईल. आरक्षण आहे ते आता 22 डिसेंबरपर्यंत कोविडचं कारण दाखवून निवडणुका पुढे गेलेलं आहे पण इम्पेरिकल डाटा राज्य सरकार गोळा करून पाहताय त्याच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत राज्यामध्ये मग एका बाजूला आपण सांगतो की 50%पेक्षा जास्त नाही आहे हे हालचाली करून राज्यात काय होणार आहे हा जो कन्सर्न एरिया जो आहे आणि 50%ची लक्षण रेषा कायम आहे याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील त्याला उत्तर नाही कारण हा सुप्रीम कोर्टाचा विषय नाही. केंद्र सरकारने ज्यावेळेस गोळा केली होती इम्पेरिकल डेटा चिदंबरम जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा इम्पेरिकल डेटा गोळा केला पण तो केंद्र सरकार मागचं सरकार सुद्धा देत नव्हतं राज्यांना आता सुद्धा देत नाही त्यांचं कारण सांगितलं जातंय हा डेटा सेन्सिटिव्ह आहे आणि त्यामुळे काही सामाजिक असंतोष निर्माण होऊ शकतो. गव्हर्नमेंटसाठी युपीएचं राज्य ज्यावेळी होतं
त्याच्या अखेरच्या काळामध्ये जातीय ही एम्पिरिकल डाटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली नव्हती असं नाही. नंतरच्या या 6-7 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये हा निर्णय त्यांनी घेतला की ह्याच्यात पुढे जायचं नाही. ते सांगतात की सेन्सिटिव्ह हो काय तो काय वस्तुस्थिती जी आहे ती लोक समाजाच्या समोर आणली पाहिजे. जो मागासलेला आहे, जो उपेक्षित आहे, त्या उपेक्षिताची यादी तयार करणं आणि त्याला न्याय देणं हे कुठल्याच सरकारचं कर्तव्य आहे. पण ते सार्वजनिक का करत नाही असं तुम्हाला वाटतं? या म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम आहे की त्यांनी जर डेटा सार्वजनिक केला तर त्यांना काय नुकसान होतं तुम्हाला काय वाटतं? एक्सपर्ट होती आम्ही जे म्हणतोय की उजवं जे सतत सांगतात इन्फॉर्मेशन डाटा द्या, जाती न्याय सर्वे करा, हे जर तो सर्वे झाला तर ह्या सगळ्या लहान घटनांना प्रशासनामध्ये तिची संधी हे स्पष्ट होईल आणि ते स्पष्ट झालं तर कदाचित काही घटकांना ते मानवणार नसेल. सर एक और आप हिंदी में जानना चाहेंगे कि मेडिकल डेटा को लेकर जिस तरीके से राज्य सरकार केंद्र को कह रहा है कि उनके पास ऑलरेडी है वो राज्य सरकार प्रोवाइड करे. केंद्र और बीजेपी कह रही है राज्य सरकार अपने अधिकारों से अपनी चीजों से भाग रही है. इसको कैसे देख रहे हैं? दोनों आरोप नहीं, सीधी बात है. उन्होंने राज्य सरकार को कल जो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट की इसे अधिकार दिया है मगर 50% की रिस्ट्रिक्शन रखी है तो 60% ये लिमिट रखने के बाद अधिकार का फायदा क्या है? कुछ कर ही नहीं सकते. यू कैन नॉट क्रॉस दी 50%. किस तरीके से जनमत तैयार करेगी आपकी पार्टी? और आप लगातार लोगों से मुलाकात कर रहे हैं दिल्ली में भी इतने दिनों तक से, तो लोगों के बीच में या दूसरे राज्यों में भी किस तरीके से संपर्क करेंगे आप पार्टी को? नहीं, बात ऐसी है कि अनफॉर्चुनेटली रूलिंग पार्टी ने ज़्यादा ध्यान दिया ऐसे मुझे लगता नहीं. मगर रूलिंग पार्टी की तरफ से जो मेन स्पीकर बोले इनका नाम मौर्य साहब जो वहाँ जो स्पीच दिया उन्होंने जाति न्याय सर्वे होने की आवश्यकता है, इंफॉर्मेशन डाटा स्टेट को देने की आवश्यकता है, ये बात कही और इस अनुमान की मगर उनको जवाब कंसर्न मिनिस्टर ने दिया है. यानी बीजेपी में कुछ सेक्शन इस बारे में सोचने के मनस्थिति में है ऐसे लगता है. आज शायद 1-2 हो गए, कुछ दिनों के बाद कुछ महीनों के बाद 2 से 20 हो सकते, 20 से 200 हो सकते. कब तक क्योंकि 2-3 महीने इलेक्शन आगे धकेला जा सकता है, लेकिन अगर एक इलेक्शन होना चाहिए या फिर उसको कब तक आगे धकेलना चाहिए? भाई इलेक्शन की बात कर नहीं है. मैं बात कर रहा हूँ कि ये जो 60% की जो रिस्ट्रिक्शन है इससे ये सभी वर्गों की हितों की रक्षा हम करते हैं ये कहने की बात है, ये टोटल झूठ. और इसकी इलेक्शन एकदा होईल जाईल पण त्याच्यानंतर पुढे शाळेत प्रवेश, स्कॉलरशिपचा प्रवेश, नोकरीमध्ये प्रवेश याचं प्रत्येक गोष्टीमध्ये और अडचण येणाऱ्या 50%. तर 50%चा हा प्रश्न केवळ महाराष्ट्रात पुरताच आता मर्यादित नाही तर गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचा विषय आहे, काकांच्या आरक्षणाचा विषय आहे, कापूसच्या आरक्षणाचा विषय आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवरती अशा प्रकारचा एक 50%ची मर्यादा उठवण्यासाठी काय फोरम वगैरे निर्माण करण्याची सध्या आवश्यकता आहे आणि त्याच्यात राष्ट्रवादी. मी तुम्हाला यादी वाचून दाखवली की देशातल्या 90% राज्यामध्ये 50%च्या पेक्षा अधिक आहेत ती लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवली. आणि त्यामुळं या सगळ्याच ठिकाणी हळूहळू आपल्याला विचार करावा लागेल. आता लोकसभेमध्ये अनुप्रिया पटेल त्या सत्ताधारी पक्षाच्या मंत्रिमंडळाच्या मंत्री आहेत, त्यांनी ही मागणी केली इन्फॉर्मेशन डाटा आणि जाती न्याय सर्वे झाला पाहिजे, त्याशिवाय आम्हाला न्याय मिळत नाही. म्हणजे कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या समोर बोलायचं धाडस दाखवायला लागेल, ते हळूहळू वाढू शकेल. तुम्हाला का वाटतं की
याच्या बाबतीत कारण काय आता होती घटना दुरुस्ती जी केली केंद्र सरकारने आणि राज्यावर आता सगळं ढकललं आहे याच्यामुळे कारण काय आता फसवणूक, जास्त लोकांची फसवणूक. 2 वर्षाच्या पूर्वी तुम्ही राज्याचे अधिकार काढून घेतले आणि 2 वर्षांनी तुम्ही अधिकार देतो आणि आता आम्ही सगळं तुमच्याकडे सोपवलेलं आहे, तुमचा तुम्ही निर्णय घ्या हे आम्ही सांगितलं. तर आम्ही नावानिराळे झालो, राज्याकडे ढकलून दिलं, पण 50%. फसवणुकीचा विषय पण थोडासा वेगळा आहे. 5-15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी एक घोषणा केली की देशाच्या विकासासाठी 100 लाख कोटींची एक योजना जाहीर केली. ही योजना त्यांनी 2019 मध्ये सुद्धा केली. देशाचं उत्पन्न एवढं नसताना, वित्तीय तूट असताना अशी घोषणा करणं आणि पुन्हा पुन्हा तीच घोषणा करणं योग्य आहे. माझ्या मते थोडंसं शारीरिक 0% चुकून राहिलं. माझी माहिती अशी होती की काहीतरी 1 लाख कोटी सांगितले ना, 100 लाख, ते 1000 लाख सांगायचं होतं, 1 शून्य राहिलं. मागच्यात काय सुधारणाची करायची होती ती राहून एवढं देशाचं उत्पन्न आहे त्यांनी 2 वर्षामध्ये ही या गोष्टी आम्ही करणारे सांगितलं. मी बारकाईने वाचायचा प्रयत्न केलो की याच्यात नक्की काय. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणार. आता इन्फ्रास्ट्रक्चर हे 2 वर्षात इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. नवीन रस्ते करायचे, बंदर करायचे, आणखी काय काय किलोमीटर करायचं, असं ह्या गोष्टी 2 वर्षाच्या होतात का. आपण नवी मुंबईचा एअरपोर्ट गेले 3-4 वर्षापासून आपण अद्यापही त्या जमिनीचं ॲक्टिव्हिशन या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे 2 वर्षात एवढं मोठं काम आम्ही करणार की लोकांची काय न बोललेलं बोल. काल 7 केंद्रीय मंत्री राज्यसभेच्या अध्यक्षांना भेटले आणि 11 ऑगस्टच्या संसदेमधल्या गोंधळाबद्दल विरोधी पक्षावर कडक कारवाई करा. नंतर इथं विचार. Sir, as a former defense minister, what would you have to say about the situation unfolding in Afghanistan and the repercussions that could possibly? I am not going away from the first. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीपातीचं राजकारण वाढलंय अशा प्रकारचा आरोप राज ठाकरे तुमच्यावरती करतायत. त्याचं भाष्य न केल्यामुळं माझा त्यांना सल्ला आहे, जरा संवर्धनकारांचं लिखाण वाचतात. संवर्धनकारांचं लिखाण त्याचा योग्य रस्ता दाखवेल. त्याला हा विषय सांगता. सुप्रिया सुळे जी ने भाषण में अपना कहा था कि 50% की मर्यादा है. लोकसभा में जो उन्होंने भाषण के उसमें उन्होंने सरकार से विनती की थी कि 50% की जो मर्यादा है उसको हटाने की जरूरत है. उस पर केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार जी ने कहा कि जिस तरह की टिप्पणी सुप्रीम कोर्ट ने की है उसको देखते हुए फिलहाल जल्दबाजी में कोई फैसला करना ठीक नहीं है, लेकिन सरकार इस पर विचार कर रही है. आपको लगता है कि वाकई में सरकार विचार कर रही है टाइम लेने के लिए इस तरह का बयान दिया है? हे सिंपल बात आहे. कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचं तुम्ही प्रपोजल मांडलं, तुमचं अर्धवट का मांडलं. जी शंका लोकांच्या मनात आहे ती सगळी संपून टाकायला त्याचं कारण नसताना पेंडिंग ठेवायचं आवश्यकता नव्हती, पण त्यांना हे करायचं नाही. और अब ये खत्म हो गया वो डिफेंस फॉर्मर डिफेंस मिनिस्टर होने के बाद राजस्थान में बहुत सारे लोग फंसे हुए हैं. नाही दुसरा प्रश्न होता असं आहे की सगळं पार्लमेंटमध्ये जे काही झालं, विशेषतः राज्यसभेमध्ये, संसदेमध्ये आमचं म्हणणं असं आहे की महिला खासदारांना झालेली धक्का होती. 19 जुलैला पार्लमेंटचं अधिवेशन सुरू झालं. विरोधी पक्षांनी 3 गोष्टी मांडल्या. यावेळेला पार्लमेंट सुरू व्हायच्या आधी विरोधी पक्षाच्या प्रमुखांची बैठक ही राज्यकर्त्यांच्या बरोबर स्पीकर साहेबांच्याकडे होते. त्याच्यामध्ये 3 मागण्या सगळ्या अपोजिशनने केल्या. त्याच्यामध्ये एक पेगासस सॉफ्टवेअर त्याच्या संबंधीचं, 2 कृषी कायद्याच्या संबंधीची इश्यूवर चर्चा करून ते रद्द करावे
आणखी हे जे पेट्रोल डिझेल आणि या सगळ्याच्या किमती वाढल्या आहेत, रायझिंग प्राइसेसचा इश्यू झाला आहे. त्या 3 इश्यूवर चर्चा पार्लमेंटमध्ये करायची आमची आवश्यकता आहे. आम्हाला सांगण्यात आलं की काही विधा आहेत, घटना दुरुस्ती आहे की आपण करूया आणि वधी एखाद्या आठवड्यात एखाद दुसरं ते घ्यायचा प्रयत्न करतो. तर त्यावेळेला ऑपोजिशनच्या वतीने असं सांगण्यात होतं, तुम्ही आमच्याकडे जो कार्यक्रम दिला आहे त्याच्यामध्ये कुठेही असला विषय नाही, तर तुम्ही स्पेसिफिक सांगा की या आठवड्यात आम्ही पेगाची घेऊ. ते आम्ही घेऊ असं सांगितल्याच्या नंतर तो ठीक आम्ही मान्य करतो. तो त्याला काही त्यांनी मान्यता दिली नाही. त्यांनी मान्यता दिली नाही त्यामुळं की पहिल्या दिवसापासून या विषयाच्या संबंधीचा आग्रह ऑपोजिशननी सन्नामध्ये झाला. त्याच्यामध्ये झाल्याच्या नंतर पार्लमेंटनी म्हणजे सत्ताधारी पक्षांनी 11 ऑगस्टला एक विमा विधेयक हे महत्त्वाचं बिल आहे ते आणलं आणि आम्ही असं सांगितलं हे सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, त्याच्यावर चर्चा करावी आणि हे महत्त्वाचं बिल आहे ते काही संमत करून जातं. पण जे काही त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही ते बिल त्यांनी तसंच आणलं. तसंच आणल्याच्या नंतर राज्यसभेतल्या महिला आणि पुरुष खासदारांनी त्याच्यावर अत्यंत आग्रहपूर्वक आक्षेप घेतला आणि त्याची गोष्ट मला मान्य केली पाहिजे की काही सदस्य ते वेळेमध्ये सुद्धा गेले. माझी स्वतःची जी शीट आहे ती समज, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्पीकरच्या राईट साईडला काय करते ते मला स्वच्छ दिसतं, कारण मी माझी सुरुवातीची शीट आहे. पलीकडची जी बाजू आहे त्याचं काही गोष्टी मला दिसत नाही. पण जे काही रंगकंदन झालं ते माझ्या समोर झालं. त्या ठिकाणी ती चर्चा आणि ती मागणी केल्याच्या नंतर ज्या वेळेला काही लोक वेळेमध्ये गेले त्यावेळेला पार्लमेंटच्या इतिहासामध्ये आणि माझ्या 54 वर्षाच्या पार्लमेंटची करिअरच्या कालावधीमध्ये मी पहिल्यांदा पाहिलं की 40 मार्च त्याच्या 10 ते 11 भगिनी आणि 38 साधारणतः 28 सुरक्षा अधिकारी हे सगळे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फिजिकली या सगळ्या सदस्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या त्यात 2 महिला सदस्य आहे काँग्रेसच्या होत्या, त्या पुढे गेल्याच्या नंतर त्यांना ज्यावेळेस धक्काबुक्की झाली आणि त्यातली एक बहिणी खाली पडल्या त्यावेळेला साहजिकच आहे बाकीचे सगळे त्यांना उचलायला मदत करायला गेले आणि त्याच्यात अधिक धक्काबुक्की त्याच्यात झाली. आणि त्यावेळेला हा जो सुरक्षा दलाचा ताफा पार्लमेंटमध्ये उभा केला त्यांनी स्वराचा वापर केला आणि या सगळ्या संसद सदस्यांच्यावर एक प्रकारे अप्रत्यक्ष हल्ला करण्याच्या वृत्तीची भूमिका घेतली. असा आत्ताच कुठे खर्च विचारला की काही सदस्यांनी मागणी केली की याच्यात कठोर ॲक्शन घ्यावी. पण एक गोष्ट समजत नाही, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हा संवाद प्रकार झाला. मी हे समजू शकतो की सत्ताधारी पक्षाचा जो नेता आहे तो कदाचित आपली भूमिका सत्ताधारी पक्षाच्या वतीने मीडियाच्या समोर मांडेल. पण मीडियाच्या समोर आपली भूमिका मांडायला ओळीने 7 वर्षी बसते. तरी हे मी पाहिलं नव्हतं. 7 वर्षी एखादा विषय मांडायला त्या ठिकाणी बसतात. याचा अर्थ त्यांची भूमिका ही कच्ची होती, त्यांना पूर्ण हक्काचा विश्वास होता आणि त्यावरून
ही 7 लोकांची फौज त्यासमोर आणली आणि त्या सगळ्यांनी त्या प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली. केंद्र सरकारच्या वतीनं 7 ते 8 वर्षी भूमिका वळतात, त्यांच्या कृतीचं समर्थन करतात, त्याच्यातून त्याची बाजू कमकुवत आहे हे स्पष्ट होतं. आणि आता त्यांनी कठोर ॲक्शन घ्या म्हणून सांगितलं, आणखी काय करून सांगितलं. ॲक्शन घेऊ शकतील, भाऊ त्यांच्याकडे महिला सदस्या त्यांना धक्काबुक्की केली, त्या खाली पडल्या, त्यानं उत्तर म्हणजे तुम्ही तुमच्या जातीजवळ इथे एक सभासद आहे, त्यांचं नाव संजय राऊत, ते माझं कधीकडे नव्हतं, त्यांना असं उचललं की तुम्ही पाहिल्याकडे मला माहिती ना पाहिजे संजयला मिळाली, पण सुदैवानं त्यांना काही लागलं नाही, तर त्यांना असं फिजिकली त्यांना असं उचललं गेलं. हे सगळे प्रकार त्या ठिकाणी झाले. हे कधी झालं नसतं पाहिजे. आणि राज्यसभा हे एल्डर हाऊस आहे. म्हणजे मला असं काही महाराष्ट्रामध्ये अनेकदा काही इश्यू झाले तर एखादा वाद झाला तर त्यावेळेला पार्लमेंटमध्ये या संदर्भाची भूमिका पार्लमेंटने काय घेतली हे जाणून घ्यावं आणि तसा निकाल इथं आपण घ्यावा अशा प्रकारची मतं मांडली जातात. म्हणजे सर्व देशाचं विधिमंडळ पार्लमेंटवर अवलंबून असतं. एक रस्ता दाखवण्यासाठी त्या पार्लमेंटमधला एल्डर हाऊस लोकसभा नाही, वरिष्ठ सभागृह, तिथल्या ज्येष्ठांच्या सभागृहामध्ये या पद्धतीनं महिला सदस्य बाकीच्या सदस्यांना धक्काबुक्की करणं, वागणूक करण्याचा प्रयत्न करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचा ताफा सदनामध्ये आला. म्हणजे फारदा वार्षिक सभागृहात आलेली अनेकदा पाहिजे, पण 30-40 लोक आणतात आणि 30-40 माणसांना हे आम्हाला माहीत होतं. आता आम्हाला कधी पुन्हा पार्लमेंट झाल्यावर आम्हाला माहिती घ्यावी लागेल की एकदम नक्की वार्षिक कोण आहे, त्यांना आमच्या पुढं उभी करा. पण आम्ही 40 वर्षांत कधी पाहिले नाही. आणि आमच्यातल्या काही सदस्यांचं म्हणणं असं आहे की बाहेरून लोक आणले होते. आता बाहेरून लोक आणले होते का नव्हते हे सिद्ध व्हायचे, पण बाहेरून लोक सभागृहात येतात, सभागृह चालू असताना येतात, असा आरोप काही लोक करतात. याचा खोलात जाण्याची गरज आहे. आणि घडलेला प्रकार हा लोकशाहीच्या दृष्टीनं, संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. हा एका दृष्टीनं हळूहळू त्या संसदेवरचा विश्वास हा लोकांचा उजावा अशा प्रकारचं कर्तन सत्ताधारी पक्षाच्या कडून केलं जात आहे. हेच मला या ठिकाणी सांगायचं. क्या 7-8 मंत्रियों के जरिए जो केंद्र सरकार अपनी भूमिका रखने की कोशिश कर रही थी, क्या कहीं न कहीं जो मार्शल्स के जरिए किया गया उससे केंद्र सरकार बैकफुट पर थी, इसलिए उन्होंने इतने मंत्रियों की फौज खड़ी की ताकि वो सही तरीके से अपनी बात रख पाए, या फिर क्या केंद्र सरकार बैकफुट पर है उस सारे इंसिडेंट के बाद, आप मानते हैं? सीधी बात यह है कि 7-8 मिनिस्टर एक्सप्लेन करने के लिए आते हैं, इनकी पोजीशन वीक है. जो हुआ क्योंकि कई सदस्य रिलीफ पार्टी के जब हम बाहर निकले तो कई लोग इंडिविजुअली हमें उससे अच्छा नहीं हुआ, कि नहीं होना चाहिए. तो कुछ लोग कैसे थे कि उन्हें बोल नहीं सकते. अफगानिस्तान वाले भविष्य संस्था अफगानिस्तान के मामले में जिस तरीके से हो रहा है, क्या भारत की क्या स्थिति होनी चाहिए और भारत के जो लोग फंसे हैं उनको आप कैसे केंद्र सरकार तब्दील करेंगे, जल्दी निकालेंगे? आज का जो इसको तक भारत सरकार ने हवाई जहाज को भेजने के लिए प्रयास किया, लोग जाने के लिए प्रबंध किए, अच्छी बात है. मगर कि लोग जाएंगे, इशू ये नहीं है. इशू ये है कि अल्टीमेटली आज तक इंडिया को, भारत को, पाकिस्तान और चाइना वहाँ से समस्या हमेशा होती रहती है. अभी इसमें अफगानिस्तान एक एडिशनल आ गया. अफगानिस्तान, पाकिस्तान
and India borders. और इसलिए हमें बिल्कुल सतर्क रहना पड़ेगा और लॉन्ग टर्म के लिए हमें प्रिकॉशन लेनी पड़ेगी। आज वहाँ जो हुकूमत में आए हैं, इनका स्टेटमेंट उन्होंने देखा कि भाई हम शांति चाहते हैं, लोगों का भरोसा देना चाहते हैं। ये तो सब जो कहते हैं उसका कुछ सच्चाई हो। एक तरीके से भारत की घेराबंदी हो रही है क्या? आपको लगता है नेपाल बीच में जिस तरीके से भारत के साथ संबंध अच्छे नहीं थे, पाकिस्तान जिस तरीके से श्रीलंका के साथ जुड़ रहे थे, तो भारत के जो पड़ोसी देश हैं वो भारत को लेकर एक राष्ट्र भारत की जो फॉरेन पॉलिसी थी, इसमें पड़ोसी देशों से एक्सेप्ट पाकिस्तान एंड चाइना सभी देशों के साथ हमारे रिश्ते अच्छे थे। आज नेपाल में स्थिति बदल गई है, बांग्लादेश में परिस्थिति बदल गई है, श्रीलंका में परिस्थिति बदल गई है। इससे एक बात साफ होती है कि हमारी विदेश नीति पड़ोसी देशों के साथ रिश्ते रखने के लिए कहाँ तक कामयाब होती है, इसका जायजा लेने का समय आ गया है। अगर ये सेंसिटिव विषय है, हम इस पर ज़्यादा बोलेंगे नहीं, जरूर सरकार के तर्जुमे जानना चाहेंगे और आवश्यकता हो तो सरकार को सहयोग भी देंगे, क्योंकि देश की सुरक्षा का सवाल है, इसमें हम दो रास्ते नहीं सकते, मगर जो परिस्थिति है वो अच्छी है। और सर 12 आमदारांच्या विषयाच्या संदर्भात राज्यपालांनी एक फाईल पेंडिंग आहे. हायकोर्टाने निर्णय दिला की राज्यपालांना कोर्ट आदेश देऊ शकत नाही, पण राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. मला अपेक्षा आहे की आता कोर्टाच्या आदेशानंतर तरी त्या 12 जी फाईल आहे ती क्लिअर होऊ शकेल. मी राज्यपालांचा स्टेटमेंट वाचलं की त्याने पुनर्ने असं सांगितलं की सध्याचं सरकारमध्ये जो मागत नाही तुम्ही का आग्रह करता, असं काहीतरी वाचली करतो. माझ्या मते उद्धव ठाकरेंचं पत्र यापूर्वी गेलेलं नाही, कदाचित वाढत्या वयामुळं त्यांच्या लक्षात आलेलं नसेल, पण पत्र गेलेलं असतं, अनेकदा गेलेलं असतं. शिक्षण आता नाव माझे स्वतः घेऊन आले, ते घेऊन आले, त्याच्यानंतर मला तो अंतिम ते डेलिगेशन ठेवून जातं. त्या सगळ्या गोष्टी अनेकदा देऊन सुद्धा पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. आम्ही तिची काउंट केली, आम्ही आता काउंटची करत नाही, कारण आपल्याकडे उभा नाही शहाण्याला शब्दाचा मान, पण शहाण्याला त्यामुळे कुठेही कसं शब्दाचा मान वाया घालवणं गरजेचं नाही. सुप्रीम कोर्ट में स्टेटस को लेके हियरिंग था, सरकार का कहना है कि हमने कमेटी की गठन कर रहे हैं हम जो इन्वेस्टिगेट के लिए. आपको लगता है कि गठन करके कुछ ये मामला आगे बढ़ेगा? बात ऐसी है कि मैंने पढ़ा कि सुप्रीम कोर्ट को भारत सरकार ने कहा कि हमने कुछ किया नहीं. ये बात मैंने कोर्ट के सामने की और कोर्ट ने कहा कि हम इसकी जांच करने के लिए एक कमेटी अपॉइंट करेंगे. इसमें दो बातें, एक जैसे मैंने शुरू में कहा कि भारत सरकार ने डिफेंस मिनिस्ट्री ने इजराइल से ऐसा कोई इक्विपमेंट हमने खरीदा नहीं, ये बात कही. फिर दूसरी, इजराइल ने ये बात साफ कही कि हम गवर्नमेंट थ्रू पर किसी को बेचते. दो, तीसरा, डिफेंस मिनिस्टर ने बयान दे दिया कि हमने लाया नहीं. मेरा इतना कहना है कि डिफेंस मिनिस्टर ने सेक्शन दिया सच हो सकता है, तो ऐसा सब काम डिफेंस मिनिस्टर करते नहीं. इसके लिए लॉ है, इसके लिए होम मिनिस्ट्री है, इसके लिए सिक्योरिटी एडवाइजर है. ये सब लोग छोटे मोटे ऐसे बातें करते हैं, कर सकते हैं, करते हैं. ऐसे मैं पॉजिटिव मैं नहीं करूँगा. और इसके ये कुछ न कुछ सांस्कृतिक इसका अभी जब सुप्रीम कोर्ट ने कहा और भारत सरकार ने कहा कि हम कमेटी अपॉइंट करें, कोई हमारी इच्छा नहीं. मेरा कहना एक है कि सुप्रीम कोर्ट कमेटी अपॉइंट कर रही है तो खाली ऑफकोर्स कंपोजिशन
how that committee will be decided by Supreme Court. मेरी रिक्वेस्ट है होगी इसका स्टडी हमारे हाउस में 2-3 लोगों ने अच्छा किया। एक अभिषेक मनु सिंघवी, दो कपिल सिब्बल, तीन चिदम्बरम। ये तीनों से किसी एक को कमिटी में लिया तो इसकी क्रेडिबिलिटी बढ़ेगी, ऐसे मुझे लगता है। मगर ये सुप्रीम कोर्ट का अधिकार है, इसमें मैं इंटरफेयर करना नहीं। भाजपच्या विरोधात आता देशभरात एक थोडं वातावरण तयार होते, अशा वेळी विरोधकांना एकत्र येऊन पुढच्या वेळी ज्या काही 6 विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत 2024 या दृष्टीने आपण पुढाकार घेऊन काँग्रेसच्या सोबतीने एक सक्षम पर्याय या देशाला देऊ शकता का? असं चर्चा होत असते, पण अजून सांगण्यासाठी स्थिती आलेली नाही। आम्ही बोलत असतो सगळ्या सेशनच्या काळात, या चर्चा पुन्हा आमच्यात होत असते। आपण दिल्ली मुक्कामी असताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? आणि दुसरा प्रश्न होता की ममता बॅनर्जी दिल्लीत होत्या, त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, तर तुमची आणि त्यांची भेट का होऊ शकली नाही? माझी भेट झाली काही कन्फ्युजन आहे का? की त्याचा मला फोन आला की भेटायचे, आणि त्या दिवशी मी महाराष्ट्रात येणार आला होतो। मी त्यांना सांगितले की ममता यावेळेस मला शक्य नाही, मी असेच कलकत्त्याला येईन, पण यावेळेला मला मुंबईला जाणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी थांबवू शकत नाही, मी परत शिकलो एक। त्यामुळे ती बातमी 1 दिवसाची मिळाली, पण कधी कधी याची गरज असते। खूपदा म्हणजे विशेषतः TV ला वगैरे स्पेस मोकळी असते, त्यावेळेला अशा स्पेसचा उपयोग करून घेतला तो वाचवला। पण दुसरा भाग जो आहे की गृहमंत्र्यांना मी भेटतो, माझ्याबरोबर श्री दांडेगावकर राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आता देशाच्या सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर, हे दोघंही माझ्याबरोबर होते। आणि हल्ली साखरेच्या संबंधात केंद्र सरकारने जे काही निर्णय घेतले त्याच्यामध्ये ऊस उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी काही सुधारणा करण्याची गरज, ही गोष्ट त्यांच्याकडे मांडली। ही गोष्ट त्यांच्याकडे मांडण्याचं कारण ते गृहमंत्री जसे आहेत त्यांच्याकडे सहकार खातं आहे आणि शुगर हा सब्जेक्ट त्यांच्याकडे आहे, आणि त्यामुळं हा विषय त्यांच्यासमोर मांडण्याची आवश्यकता होती। नंबर 2, मी ज्यावेळी गव्हर्नमेंटमध्ये होतो त्यावेळेला मी गुजरातमध्ये अनेकदा असं पाहिलं की गुजरातमधल्या सरकारी संस्था, विशेषतः अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक आणि या संस्थेवर हे गृहस्थ स्वतः संचालक असायचे आणि सरकारच्या प्रश्नाच्या संबंधी जागरूक असायचे। त्यामुळे ज्यांना हा विषय समजतो त्यांच्यासमोर आणि अधिकार ज्यांच्याकडे त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडावा या हेतून आम्ही तिथं गेलो आणि मी सांगितले की माझ्याबरोबर या आणखी 3 लोक होते। असं आहे की त्यांनी वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट नावाची एक केंद्र सरकारच्या अक्षरची इन्स्टिट्यूट पुण्याला आहे, की सरकारी वर्षांच्या अंदर 10 वर्ष माझ्या अंदर होते, तर त्याला ते भेट द्यायला येत आहेत। आणि त्यावेळेला आणखी काही ज्या सरकारी संस्था तिची मला माहिती घ्यायला आवडेल, किंवा तिथे दुसरी मोठी पुण्याला संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही आहे, ती समज देशाच्या इंडस्ट्रीच्या प्रश्नाचा अभ्यास करते। तर तिथे तुम्ही जर वेळ असेल तर येऊ शकता, ते म्हणजे की मी अवश्य येईन, मला तुम्ही कळवा। तुम्ही त्यांना कळलं की तुमचा वैकुंठ मेहताचा कार्यक्रम कधी असेल तर आम्हाला कळवा, आम्ही त्याच्यात ॲडजस्ट